नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो थकीत असलेला सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो म्हणजेच की 10 ऑक्टोबर पासून वितरणाला सुरुवात झालेली आहे. मात्र पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट करायला सुरुवात केली जाणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 2 दिवसापूर्वीच या योजनेकरता आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. हा निधीची उपलब्धता झाल्यानंतर म्हणजेच की आता थकीत असलेला सप्टेंबर महिन्याचं हप्त्याचं वितरण करण्यासाठी मंजुरी आलेली आहे. याच संदर्भातील महत्त्वपूर्ण जी आपण बघणार आहोत की बहिणींना या पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की 10 ऑक्टोबर पासून हे हप्ते यायला सुरुवात झालेली आहे व 3 दिवसांमध्ये पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये हे हप्ते येणार आहे. म्हणजेच की 10, 11, 12 आणि 13 या 13 तारखेपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यांमध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात करणार आहे. म्हणजेच की लाभार्थी हे पडताळणीच्या यादीमध्ये टाकण्यात आलेले होते. यांच्यामध्ये साधारणपणे 3 ते 4 लाभार्थी हे अपात्र 3 ते 4 लाख हे लाभार्थी अपात्र करण्यात आलेले शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बाकीच्या लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करून त्यांचे हप्ते पूर्ण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने आपण जर पाहिलं होतं की बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना जून पासून हप्ते येणं बंद झाले. अशा लाभार्थ्यांचे देखील यांच्या अंतर्गत शक्यता वर्तवण्यात येत होती. लाभार्थी हे पडताळणीमध्ये बाकी असलेले म्हणजे संशयास्पद अर्ज होते. त्या संशयास्पद अर्जामधील KYC देखील बाकी अशा लाभार्थ्यांच्या मात्र हप्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फक्त मात्र KYC झालेले नाही म्हणून हप्ता येणार आणि अशा प्रकारचे कुठल्याही अपडेट आलेला नाही व KYC झालेला असो किंवा नसो म्हणजेच KYC केलेली असेल किंवा नसेल तुम्हाला हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यांमध्ये येणारच आहे. 2 महिन्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून आपली KYC पूर्ण करून घ्यावी अशा प्रकारचं आव्हान सर्व बहिणींना देण्यात येत आहे. म्हणजेच की सध्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे तो जसं सुरळीत होईल तसे तुम्ही तुमचा 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमची KYC नक्की करून घ्यावी. धन्यवाद.